सूर्या केमिकल्स कंपनीमध्ये शेड पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। यवतमाळमधील झरी जामणी येथील ही घटना आहे। यामध्ये 6 ते 7 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। सर्व कामगार छत्तीसगडमधील असल्याची माहिती समोर येते। तर वणीमधील रुग्णालयात या जखमींवर उपचार सुरू आहेत। या संदर्भात वणी विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय देरकर यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळच्या झरी तालुक्यामध्ये केमिकल कंपनीचं शेड पडल्याने 7 मजूर जे आहेत गंभीर झाले। एक महिला यामध्ये मृत्युमुखी पावली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला इथे वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर 7 लोक या ठिकाणी गंभीर जखमी झालेले, एक महिलाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। काय या संदर्भात काय सविस्तर माहिती आहे आणि काय सांगणार? वणी विधानसभा क्षेत्रात झरी येथे डोलोमाइट कंपनी आहे। या डोलोमाइट कंपनीमध्ये सकाळी शेड पडल्यामुळे एक महिला मृत्यूमुखी पडली आणि 6 जण जखमी आहे। त्या जखमींना ग्रामीण रुग्णालय वणी येथे हलवण्यात आलं। ही अशी फार दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना या डोलोमाइट कंपनीत होतच राहते। आता या अगोदर एक आडेगावचा माणूस त्या खदानीमध्ये जाऊन पडला आणि मृत्युमुखी पडला। या घटना इतक्या तीव्र वेदनादायक घटना आहे। मी या सर्व जे मृत्यू पावले त्या कुटुंबाच्या सर्व सोबत आहोत आणि जे जखमी झाले त्यांना उपचार चांगला कसा होईल याची खबरदारी घेणार आहोत आणि या कंपनीवर काय करायचं ते मी कलेक्टरशी बोलून या कंपनीवरती कसा दंड करून या कंपन्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्या शेतकऱ्यांना कसा लाभ मिळवता येईल ते मी आता या ठिकाणी बघणार आहोत। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।